नमस्कार, मी शुभांगी बामणे. माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहेत? बरे आहेत ना तुम्ही? बरेच असतील. हसत राहा, आनंदी राहा, ही स्वामी चरणी प्रार्थना. तर मला एवढंच म्हणायचं, एक नवीन पक्षी आले, खूप मोठा पक्षी आहे. रात्री बरोबर 12-12:30 वाजता ते पक्षी येतो म्हणजे. तर तुम्ही लहान मुलंही असतील तुमच्या घरी तर अजिबात त्यांचे कपडे बाहेर ठेवू नका, कारण तो पक्षी लहान मुलांच्या कपड्यांवर ह्याच्यावर येऊन बसतं वाटतं. बाकीचं काय मला माहिती नाही, पण मी समोर बघितलं त्या पक्षाला. खूप मोठा पक्षी आहे तो. कारण मी पण रात्री बाथरूमला उठलेली 12:30 वाजता बरोबर. आमचं बाथरूम बाहेर आहे आणि इथं समोर आहे लाईटीच्या तारा नाही का, त्याच्यावरून बसलेला पक्षी. खूप मोठा पक्षी येतो, असा काळा पांढरा कलर आहे त्याचा. आणि मी कधीच एवढा मोठा पक्षी बघितला नाही. त्यामुळे तुम्हाला जरा दिसला तो पक्षी तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि घाबरून जाऊ नका, कारण काय नाही करत तो पक्षी. पण खूप मोठा पक्षी आहे. फक्त लहान मुलांचे कपडे पुढे ठेवू नका बाहेर. आणि माझ्या बहिणीला मी दुपारीच फोन केलता की मला असा पक्षी दिसला. तर ती म्हणते आमच्या शेजारच्या पण लेडीज दिसलं. मला वाटलं मलाच दिसला का पहिल्यांदा, तर नाही, 4-5 दिवस झालं वाटतं तो पक्षी आलाय. तिला पण दिसलं. अजून कुणाला दिसलं असेल ते माहिती नाही, पण तुम्हाला जर दिसलं तर मला कमेंट करून सांगा नक्की. फक्त लहान मुलांचे कपडे ठेवू नका बाहेर. लहान मुलांचे काय, आपले पण कपडे ठेवू नका. कारण तिथल्या त्या बाईने समोर बघितलं वाटतं, कपड्यांवर येऊन बसतो ती आणि अशा टोचा मारतो कपड्यांवर. त्यामुळे अजिबात कपडे बाहेर ठेवू नका, एवढंच सांगायचं मला. श्री स्वामी समर्थ.